नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज कुठेतरी थोडंसं मन नाराज वाटतंय. कारण तुम्हाला मी सांगते का अरुण तुपे नावाची जी व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, खूप कमी वय होतं त्या मुलाचं आणि त्याचं निधन झालेलं आहे. झोपेच्या अवस्थेतच त्या व्यक्तीला अरुण तुपेला जे आहे ॲटक आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जीवन जे आहे म्हणजे मृत्यू आलेला आहे त्यांना झोपेतच. तर तुम्हाला सांगते यांचे 1,80,000 फॉलोअर्स हे इंस्टाग्रामवरती होते. मी बरेच त्यांचे व्हिडिओ बघितले. मला खूप वाईट वाटलं. खूप कमी वय होतं आणि हेच वय जे असतं ते जगण्याचं असतं, फुलण्याचं असतं. त्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते घडवण्याचं वय असतं आणि अशा अवस्थेत जेव्हा आपल्याला काही होतं तेव्हा त्या आईवडिलांना, त्या घरातल्या लोकांना फार मोठा चटका, फार मोठा धक्का बसत असेल. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू, यश हे कधीच एका दिवसात मिळत नाही. बरेच लोक म्हणतात का काय नाही, सोशल मीडियावरती हे लोक काम करतात, सोशल मीडियावरती काम करून पैसे कमवतात. परंतु तुम्हाला सांगू, यश कधीच एका दिवसामध्ये मिळत नाही. सोशल मीडियावरती खूप खूप काम करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला यश मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती व्हिडिओ काढणं, व्हिडिओ बनवणं, ते पोस्ट करणं, ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त टाईम जातो. कधीकधी दिवसभर आपल्याला जॉब असतो किंवा दिवसभर जी व्यक्ती जी आहे ती सोशल मीडियावरती काम करते, पण ती उदरनिर्वाहासाठी कुठेतरी काम पण करत असते. उदरनिर्वाह तिचा डेली आपल्याला पैसा अडका लागत असतो, खाटखर्च लागत असतो आपला, तो कमवण्यासाठी कुठेतरी ती काम पण करत असते. ते काम करून ती सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवत असते. कोणी मनोरंजनाचं बनवतं, कोणी किचनचं बनवतं, कोणी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात आता सोशल मीडियावरती. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सोशल मीडियावरती काम करणं खरंच सोपं नाही आहे. दिवसभर काम करत असतील आणि त्यानंतर दिवसभर काम करून 2-3 काही व्हिडिओ काढत असतील, ते त्याची एडिटिंग असते. रात्री निमेरात्रीपर्यंत जागायचं, झोप होत नाही, पूर्ण हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि मग कुठेतरी जाऊन ह्या अशा घटना घडतात. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल का सोशल मीडियावरचं जीवन जे आहे ते खूप साधं आणि सोपं आहे, तर मित्रांनो तसं नाही आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे का त्यामागं किती कष्ट असतात. आपण किती सहज एखाद्या व्यक्तीला ट्रोल करून जातो किंवा आपण किती सहज एखाद्या व्यक्तीला बोलून जातो, परंतु ती व्यक्ती व्हिडिओ बनवत असताना किंवा सोशल मीडियावरती काम करत असताना अक्षरशः तिच्या स्वतःच्या जीवाशी खेळत असते. एक 8 तासाचा जॉब तरी परवडला, परंतु सोशल मीडियावरचं काम जे आहे ते परवडत नाही. कारण सोशल मीडियावरच्या कामाला मानसिक व्यसन लागलेलं असतं प्रसिद्धीचं. हे मानसिक व्यसन जे आहे ते व्ह्यूचं आलेलं असतं, वॉच टाईमचं पडलेलं असतं किंवा प्रसिद्धीचं असतं. हे व्यसन जे आहे ते सोशल मीडियावरती लागतं आणि सगळी व्यसनं चांगली, परंतु सोशल मीडियावर काम करायचं व्यसन जे आहे ते व्यसन खूप विचित्र आहे. ते एकदा लागलं का ते व्यसन सुटत नाही. तेव्हा मित्रांनो, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती काम करत असाल, तुम्हाला सोशल मीडियावरती काम करायचं असेल, तेव्हा तुम्ही थोडंसं जपून स्वतःची हेल्थ सांभाळून काम करा. हेल्थ सांभाळून तुम्ही जर काम केलं तर निश्चित तुम्हाला आयुष्यभरासाठी यश मिळेल किंवा त्यातून आनंद देखील मिळेल. आज ही जी आहे ही जीवाला चटका देऊन जाणारी गोष्ट आहे अरुण तुपे सरांची. असं नको होतं व्हायला, परंतु ते झालं. या गोष्टी होणं आपल्या हातात नाही आहे. तर तुम्ही स्वतःला जपलं तर तेवढीच आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा आयुष्यभरामध्ये आपण पूर्ण करू शकू. थोडं असं कॉम्पिटिशन होतात अशा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन स्लॅपिंगच्या. हां, मुसकाडी जोरात मारायची आणि जे पडेल खाली तो हारला. मग एक असं छोटा आदमी असतो तुझ्यासारखा आणि एक धिप्पाड. नाही नाही, एकच स्लॅप. एकच मारायची असते, कंटिन्यू नाही मारत. आणि एकच त्याच्यातच एक छोटा आदमी असतो तुझ्यासारखा आणि एक धिप्पाड आदमी असतो माझ्यासारखा. तुझ्यासारखा धिप्पाड आणि माझ्यासारखा छोटा. येस. आणि हा काय बकवास करतोय, ऐका जरा. हात मोठे दिसतात. हा बोल ना, तू बोल ना. हात मोठे दिसत
ते मम्मीचे पैसे खाल्लेले ते बोल. तर मग तो छोटा आदमी आता असा मारतो आधी असं, आणि मग दुसरा मोठा आदमी काय करतोय, त्याची अशी पप्पी घेतो आधी, ही एक असा लावतो उठतच नाही. लावून पप्पी घेऊन त्याची. पप्पी घेऊन म्हणजे असा गेम आहे का खरंच? नाही. हा तसा गेम आहे खरंच. इंटरनॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात. खरंच गेम आहे असा? कॉम्पिटिशन आहे. येस, ते म्हणते ना, एवढं चिकन आणि एवढं गोरा लाईटीपेक्षा उजळेल पोरं काय कसं काय त्याचं बघ जरा. हॅलो. एवढा उजळ. हां मॅडम बोला. तर मुलांच्या टापा जोडून झाल्या होत्या आणि दुपारच्या वेळेस आम्ही दोघांनी, हे संध्याकाळचा व्ह्यू होता तो मी आता तुम्हाला दाखवला. तो मुलांबरोबर गप्पा मारत बसली ती थोडीशी. दिवसभर कामाचा व्याप असतो. सरांनी रजिस्टर चेक करायला घेतलं आहे आणि रजिस्टर चेक करतात आहे. ते रजिस्टरमध्ये बघतात एंट्री केली नाही केली काय. ते माझा छोटासा बिझनेस आहे. तुम्हाला जर बिझनेस आयडिया पाहिजे असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की हो म्हणा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? ऑफकोर्स आवडतच असणार आहे, कारण माझे युनिक व्हिडिओ असतात ना. आता इथे आमच्या दोघांचं काय चाललं आहे तुम्ही नक्की बघा. पाहायचं मी तुमच्या पाहणार. हे बघा, आपल्याला राहू दे, ते नॅचरली पाहिजे आपल्याला सगळं. आपल्याला शॉपिंगला जायचं. आपल्याला शॉपिंगला जायचंय आणि शॉपिंगला गेल्यावर तिथं तुम्ही असं म्हणायचं नाही, हे घेऊ नको, ते घेऊ नको, ते घेऊ नको. हां, बिनधास्त सगळी शॉपिंग कर म्हणायचं. हां, आणि जर मी काही कमी पडलं मला तर तुम्ही म्हणायचं पैशाचा विचार करू नको, बिनधास्त शॉपिंग कर. काय वर बांधून नाही द्यायचं. मला हसायला तर बंद करते का एकदम. स्टार्ट केलं गाईस. हे बघा, आपल्याला शॉपिंगला जायचंय. शॉपिंगला गेल्यानंतर तिकडं मॉलमध्ये असं म्हणायचं नाही, हे घेऊ नको, ते घेऊ नको, ते घेऊ नको. समजलं? तिथे गेल्यावर काय म्हणायचं, तुला पाहिजे ते घे. हां, आणि जर मला पाहिजे ते मी ते घेतलं आणि तरी पण असं मला वाटलं काहीतरी कमी पडतंय, तरी पण तुम्ही मला काय म्हणायचं, घे घे, पैशाचा विचार करू नको. हां, आपल्याला काय वर्ग थोडं बांधून नाही न्यायचं. समजलं? चला आता शॉपिंगला निघू आपण. हां, चालेल चालेल. तर मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, ऑफकोर्स चॅनलवर तुम्ही नवीन असणारच आहे, कारण माझा चॅनलच नवीन आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब का करत नाही? फ्री आहे. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील. माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आज कसा वाटला, मी जसं आहे तसं शूट करते आणि टाकून देते. काय नाही, त्याच्यात काही नसतं. आपलं हे डेली रुटीन आहे, त्याच्यातून थोडासा वेळ काढते एक मनोरंजनासाठी तुमच्या. जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर नक्की नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू.